हाय फ्रेंड्स, हेरंब फूड अँड नेचरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण होळीच्या निमित्ताने चंद्रकला मिठाई बनवणार आहोत। नावाप्रमाणे सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि अप्रतिम चव असलेली चंद्रकला घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चंद्रकला ही मिठाई विशेष करून मैद्यापासून बनवली जाते। मैदा आपल्या शरीरासाठी अनहेल्दी असल्याकारणाने आज ही मिठाई मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। सुरुवातीला मी इथे 2 ते 3 चमचे रवा घेऊन त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करून घेते। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये तयार केलेली रव्याची पावडर घालते। मिठाईचं वरचं आवरण छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी रव्यासोबत कॉर्नफ्लोअर घालणार आहे। पिठामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालते। त्यानंतर 2 चमचे तूप गरम करून तुपाचं मोहन घातलेलं आहे। तूप गरम असल्याकारणाने मी हाताने न मिसळता सुरुवातीला चमच्याने मिसळून घेणार आहे। पीठ चमच्याने अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटं मिसळून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर आपण हाताने पीठ मळून घेऊया। इथे मी पाणी न घालता पीठ 2 मिनिटं मळून घेणार आहे, जेणेकरून तूप पिठामध्ये छान एकजीव होईल। त्यानंतर थोडं पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेते। इथे मी पीठ अर्धा तास सेट करायला ठेवणार आहे। त्या दरम्यान पीठ पातळ होऊ नये म्हणून आवश्यक असेल तेवढंच पाणी वापरूया। तुम्ही पाहू शकता पिठाचा थोडासा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। आता आपण चंद्रकलाचं सारण बनवून घेणार आहोत। इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलेले आहे। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये पाऊण कप रवा घालते। रवा आपल्याला फक्त 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। चंद्रकला डीप फ्राय करताना आतील सारणसुद्धा शिजलं जाईल, त्यामुळे रवा इथे आपल्याला खरपूस न भाजता लगेच काढून घ्यायचा आहे। आता त्याच पॅनमध्ये पुन्हा 1 चमचा तूप घालणार आहे। तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी पाऊण कप मावा घालते। इथे मी होममेड मावा वापरलेला आहे। फक्त दुधापासून शुद्ध मावा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माव्याचं मिश्रण गरम केल्यानंतर थोडंसं पातळ व्हायला लागतं। मावासुद्धा आपल्याला फक्त 2 मिनिटं तुपावर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा घालूया। सारण बनवताना इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। दोन्ही साहित्य नीट मिसळून घेते। त्यानंतर मी इथे 2 चिमूट येलो फूड कलर घातलेला आहे। फूड कलर इथे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किप करू शकता। रव्याचं आणि माव्याचं मिश्रण मी फक्त 1 मिनिट परतून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट स्लाइस घालते। मी इथे 8 ते 10 काजूगर आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये पाऊण कप पिठी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। पिठी साखर मिश्रणामध्ये नीट मिसळून घेते। इथे मी रवा, मावा आणि पिठी साखर समप्रमाणात घेतलेली आहे। पिठी साखर घातल्यानंतर सारण थोडंसं कोरडं झालेलं आहे। माव्याची करंजी बनवण्यासाठी हे सारण परफेक्ट आहे, पण आज मी इथे चंद्रकला बनवणार आहे। त्यासाठी सारण थोडंसं मला ओलसर हवं आहे, म्हणून मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालते। तुम्ही पाहू शकता दूध घातल्यावर सारण छान मऊ झालेलं आहे। छान कलरफुल सारण तयार झालेलं आहे। पीठ मळूनसुद्धा अर्धा तास झालेला आहे। अर्ध्या तासामध्ये पीठसुद्धा चांगलं सेट झालेलं असेल। आता हे पीठ मी पुन्हा 1 ते 2 मिनिटं मळून घेणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे लिंबाच्या आकारापेक्षा थोडेसे लहान मी गोळे तयार करून घेते। अशा प्रकारे सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यापैकी 2 गोळे मी इथे लाटून घेणार आहे। चंद्रकला बनवण्यासाठी इथे मी 2 अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेणार आहे। पीठ मळताना इथे मी तूप वापरलेलं आहे।
त्यामुळे पुरी लाटताना आपल्याला कोरडं पीठ लावायची गरज लागणार नाही। इथे मी दोन्ही पुऱ्या चपातीपेक्षा किंचित पातळ लाटून घेते। चंद्रकला बनवताना दोन्ही पुऱ्या एकाच डायमीटरच्या असल्या तर अधिक चांगलं। परफेक्ट साईज येण्यासाठी दोन्ही पुऱ्या इथे मी वाटीने कट करून घेणार आहे। त्यानंतर एका पुरीच्या बरोबर मधोमध आपण तयार केलेलं सारण घालूया। पुरीच्या आकारानुसार आपल्याला सारण घालायचं आहे। इथे मी 1 चमचा सारण घातलेला आहे। त्यानंतर पुरीच्या पूर्ण कडेला मी पाणी लावून घेते। आता दुसरी पुरी त्यावर आपण अलगद ठेवूया। त्यानंतर पुरीच्या फक्त कडा आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहेत। दोन्ही पुऱ्या अशा प्रकारे नीट चिटकवून घेते जेणेकरून सारण बाहेर येणार नाही। चंद्रकला ज्या डिझाईनमुळे छान आकर्षक दिसते ती डिझाईन आता आपण करणार आहोत। त्यानंतर पुरीच्या कडेचा पाव इंचपेक्षा कमी भाग आपल्याला दुमडून घ्यायचा आहे आणि अंगठा आणि बोटाच्या मदतीने अशा प्रकारे हलकं प्रेस करून घेऊया। अशाच प्रकारे आपण पुरीच्या सभोवती डिझाईन करून घेऊया। तुम्ही पाहू शकता पुरीच्या सभोवती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। अशा प्रकारे सर्व चंद्रकला आपण बनवून घेतलेल्या आहेत। चंद्रकला तळल्यानंतर त्या आपण साखरेच्या पाकामध्ये बुडवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी साखरेचा पाक तयार करते। इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते। त्यानंतर लो फ्लेमवर साखर पूर्ण विरघळून घेणार आहे। साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून एकतरी पाक तयार करून घेते। मी पाहू शकता 5 ते 7 मिनिटांमध्ये साखरेचा एकतरी पाक तयार झालेला आहे। पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करून घेते। आता चंद्रकला तळण्यासाठी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवते। तेल मी इथे मीडियम हीटवर तापवून घेतलेलं आहे। त्यानंतर एक एक चंद्रकला तेलात सोडूया। आता ह्या चंद्रकला आपण लाईट ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आज मी इथे होळीच्या निमित्ताने चंद्रकला बनवत आहे, पण आपला होळीचा सण पुरणपोळीशिवाय पूर्ण होत नाही। गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुरणपोळीची ही इझी रेसिपी तुम्ही नक्की बघा। 5 मिनिटांमध्ये आपली मिठाईसुद्धा छान तळली गेलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। एक्स्ट्रा तेल झारा अशा प्रकारे तिरकस करून गाळून घेते। अशाच प्रकारे आपण सर्व चंद्रकला तळून घेतलेल्या आहेत। चंद्रकला छान रसरशीत होण्यासाठी इथे मी साखरेच्या पाकामध्ये बुडवून घेते। चमच्याने थोडंसं फिरवून घेते। एका बाजूने साखरेचा पाक पूर्णपणे लागल्यानंतर टर्न करून घेते। अशा प्रकारे फक्त 1 मिनिटासाठी ही मिठाई आपण साखरेच्या पाकामध्ये बुडवून घेतलेली आहे। सर्व चंद्रकला आपण साखरेच्या पाकामध्ये घोळून घेणार आहोत। साखरेच्या पाकामुळे मिठाईला छान चकाकी आलेली आहे। सर्वात शेवटी पिस्ता स्लाइसने गार्निश करून घेते। खूपच आकर्षक आणि स्वादिष्ट मिठाई खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या होळीला पुरणपोळीसोबतच गव्हाच्या पिठापासून बनवलेली अट्रॅक्टिव्ह आणि हेल्दी चंद्रकला बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।